महान संशोधक प्रशांत चंद्र महालनोबिस हे आहेत आधुनिक भारताचे शिल्पकार, ज्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचला. तुम्हाला माहीत आहे का, भारतात 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून का साजरा करतात? कारण याच दिवशी जन्म झाला होता भारताच्या सांख्यिकीचे जनक प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा. त्यांनीच भारतीय सांख्यिकी संस्थेची स्थापना केली. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही संस्था देशातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक आहे. आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशासमोर गरिबी आणि बेरोजगारीची मोठी आव्हाने होती. देशाला अशा योजनेची गरज होती जी भारताला प्रगतीच्या मार्गावर नेली. ही जबाबदारी पेलली प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी. त्यासाठी त्यांचे सांख्यिकीचे ज्ञान उपयोगी आले. यांनी भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार केला. याला महालनोबिस मॉडेल असे म्हटले जाते. त्यांनी सुचवले की देशाला प्रगतीपथावर आणायचे असेल तर जड उद्योग व कारखानदारी यावर भर द्यावा लागेल. या दूरदृष्टीमुळे भारतात पोलाद कारखाने, जलविद्युत प्रकल्प, मोठे मोठे कारखाने आणि उद्योग उभे राहिले. डेटा आणि सांख्यिकीचे महत्त्व आपण जाणतोच. डेटा आणि सांख्यिकीचे महत्त्व त्यांनी देशाला तेव्हाच पटवून दिले जेव्हा जग संगणकाशी ओळख करत होते. फोनचा फेस अनलॉक असो, रोगनिदान असो किंवा मशीन लर्निंगमधील डेटा क्लस्टरिंग, या सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळाशी एक फॉर्म्युला आहे. त्याला म्हणतात महालनोबिस डिस्टन्स. ही संकल्पना आपण समजून घेऊ. दोन बिंदूमधील अंतर मोजण्यासाठी युक्लिडियन डिस्टन्स आपण वापरतो. पण जेव्हा डेटा खूप मोठा असतो आणि गुंतागुंतीचा असतो तेव्हा ही पद्धत निकामी ठरते. त्यासाठी महालनोबिस यांनी डेटाचे एकमेकांशी असलेले संबंध वापरून अंतर मोजण्याची नवी पद्धत शोधली. त्याला म्हणतात महालनोबिस डिस्टन्स. अशी मोठी डेटा सेंटर्स आज जगभर उभी राहत आहेत. आजचे युग हे डेटाचे युग आहे. गुगल, ॲमेझॉन आणि AI मॉडेल्स दररोज लाखो गिगाबाइट्स डेटा प्रोसेस करतात. महालनोबिस डिस्टन्स आजही जगातील प्रमुख अल्गोरिदम्सचा कणा आहे. आजही जगात वापरलं जात आहे महालनोबिस डिस्टन्स. एका भारतीय शास्त्रज्ञाने 1936 मध्ये केलेली ही गणितातील क्रांती आज जगाचे भविष्य ठरवत आहे. त्यांना त्रिवार वंदन. धन्यवाद.